गरीब व गरजू लोकांसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन थाळी कुठेतरी अडचणीत आलेली आहे। केंद्र चालकांना आर्थिक अनुदान जे आहे ते वेळेवर नाही मिळत, त्यामुळे केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडलेले आहे। काय सांगाल? आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात इथे शिवभोजन थाळीचे केंद्र चालक उपस्थित आहेत। शिवभोजन थाळी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे आणि गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी ही योजना आहे। आणि ज्या ठिकाणी जे केंद्र चालक आहेत त्यांना 1-2 महिन्याचं अनुदान नाही मिळालं तर आम्ही सगळे लोक सहन करू शकतो, परंतु 6 महिन्यापासून अनुदान केंद्र चालकांचं मिळालं नाही, त्याच्यामुळे त्या आर्थिक अडचणीमध्ये आलेले आहेत। आणि म्हणून या संबंधामध्ये मी असो, आमचे भास्कर पराते असो, ठाकरेजी असोत, बाकीचेही सगळे मंडळी आहे, बॅनर्जी असोत, हे सगळे लोक आम्ही संबंधित मंत्र्यांना भेटलो आणि संबंधित मंत्र्यांनी अनुदान ताबडतोब देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रवीण दटके आमदार आहेत, त्यांच्या पत्रावर त्वरित कारवाई करावी असं प्रधान सचिवांना लिहिलेलं आहे, परंतु अजूनपर्यंत अनुदान मिळालं नाही। जर आमचं या 2-4 दिवसामध्ये अनुदान मिळालं नाही तर मग आम्हाला वेगळं पाऊल, आंदोलनात्मक पाऊल आम्हाला घ्यावं लागेल, अशा प्रकारची सर्व केंद्र चालकांची भूमिका आहे। देखिए, अभी कम से कम शिवभोजन थाली का जो है 6 महीने से इनका बजट अभी तक हुआ नहीं है। संचालक परेशान है। संचालक परेशान रहने के बावजूद फिर भी हम जो हमारे पास में जो महिलाएं जो काम करती है, हम उनका पेमेंट वगैरह कम से कम एक शिवभोजन में 3 से 4 महिलाएं काम करती है, फिर भी सभी संचालक उनका पेमेंट वगैरह करवाते। आज वो 4-5 महिला हमारे संचालकों के पास में काम करते, उनका परिवार हमारे शिवभोजन के भरोसे ही है। और आज कम से कम हमारे पास 75, किसके पास में 100 है, किसके पास 150 है, तो उसमें गरीब पक्ष के लोग, जिसको गरजू लोग, उनको सभी को शिवभोजन खाने की ज़रूरत पड़ती है। बिना खाने से चाहे गरीब हो या अमीर हो, सभी को खाने की आवश्यकता बहुत ज़रूरी है। लेकिन अगर इसी तरह अगर शिवभोजन में अगर संचालकों को पैसा नहीं दिया जाएगा तो संचालक पैसा लाएगा कहाँ से? और हम लोग सबसे पहली बात तो मैं आपको बताना चाहता हूँ कि शिवभोजन संचालक जो है, जो शिवभोजन जो गवर्नमेंट ने जो करी है, उसमें हम लोग GST भी भरते हैं। GST भरने के बावजूद भी सब चीज़ ये लाडली बहना योजना, ये कोई योजना अभी दिल्ली सरकार, उसके लिए हम ये नहीं बोल सकते कि बंद करो, चालू करो, वो गवर्नमेंट का काम है। लेकिन शिवभोजन थाली ऐसा है, ये आम जनता को, सभी को इसकी ज़रूरत है। मैं कृपया करके मैं आपके माध्यम से ये बोलूँगा कि सभी को शिवभोजन के थाली के जो पैसा है, जो बचा हुआ है, वो मिले और ये शिवभोजन हमेशा चलते रहे। महिलांना विचारूया, आपण बघतो की नियोजन हे महिला उत्तमरित्या करतात। किती महिने झालेले आहेत तुम्हाला अनुदान नाही मिळालं? 6 महिने झालेले आहे। जानेवारीपासून अनुदान मिळालेलं नाही आहे आणि चालवण्यासाठी सगळा कठीण प्रसंग सगळ्यांनाच आलेले आहे। त्यामुळे सगळे शिवभोजन केंद्राचे संचालक इथे एकत्रित येऊन तुम्ही ही सगळी बातमी आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचावी, कारण की लाडली बहीण त्या आम्हाला काही कुठलं पण त्याच्यामध्ये नाही, पण इथे पण महिला कार्यरत आहे, याही लाडल्या बहिणी आहेत तुमच्या, यांचाही विचार तुम्ही केला पाहिजे असं माझं सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करते। आणि ही सुरळीत योजना सुरू असली पाहिजे, त्याच्यामुळे हे प्रलंबित असलेले जी बिलं आहेत ती द्यायला पाहिजे अशी मी विनंती करते। नक्कीच। आणखीन काही केंद्र चालक जे आहेत शिवभोजन थाळीचे ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, काय आता परिणाम नेमका जाणवतो? परिणाम काय, सगळ्यांच्या केंद्र चालक आहे त्यांच्या डोक्याच्या वर झालेला आहे। 6 महिने म्हणजे खूप मोठा कालावधी आहे, अर्ध वर्ष आहे। आणि हे जे पैसे जे आहे, महिलांनी विशेषतः बचत गट मोठ्या प्रमाणावर शिवभोजन चालवत आहे। याच्यामध्ये महिलांनी हे शिवभोजन चालवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी व्याजाने पैसे घेतलेले आहे आणि या उधार पैसे, व्याजाने पैसे घेण्याची वेळ महिला बहिणींवर, लाडक्या बहिणींवर आलेली आहे। त्याच्यामुळे शासनाने याच्यावर गंभीरतेने विचार करावा। जर येत्या दिवसात लवकर जर याचे पूर्ण पैसे जर दिले नाही, शासनाने जर फक्त 1-2 महिन्याचेच पैसे दिले आणि बाकी महिन्याचे अजून थकवले तर त्यासारखेच होईल की थांबवल्यासारखेच होईल। त्याच्यामुळे आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की जे काही थांबलेले पूर्ण पैसे आहे 6 महिन्याचे ते त्वरित द्यावे आणि येत्या दिवसात अगोदर ज्याप्रमाणे शिवभोजन चालत होतं त्याप्रमाणे शिवभोजनाचे नियमितपणे पेमेंट करावे आणि शिवभोजन योजना गोरगरिबांसाठी, गरजूसाठी आहे, त्याच्यामुळे अखंडितपणे चालवावी। आम्हाला हे कल्याणकारी योजना शासनाने जे सुरू केलेली आहे आणि ते शासनाने जे सुरू ठेवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी शासनाचे आभारीसुद्धा आहो। आणि मुख्यमंत्री साहेबांना येत्या दिवसात आम्ही अधिवेशनामध्ये पुन्हा निवेदन देणार आहोत। प्रवीण दटके साहेबांनी त्यांना पत्रसुद्धा दिलं आणि त्या पत्रावर त्यांनी त्वरित पेमेंट काढण्याची कारवाई करा म्हणून दिलेलं आहे। तर येत्या दिवसात पेमेंट येईल याबाबत शासनाने आम्हाला आश्वासनसुद्धा केलेलं आहे।
मागणी पूर्ण न झाल्यास पुढचं पाऊल काय असणार आहे? मागणी जर पूर्ण झाली नाही तर मग आम्हाला आंदोलनात्मक निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही आता सत्तेत आहे, राष्ट्रवादी आणि सत्तेचा काही विषय नाही आहे. हा कसा आहे, सत्ता जरी आमची असली तरी गोरगरिबांवर अन्याय होऊ नये हे आमची भूमिका आहे. लवकरात लवकर थकीत अनुदान न मिळाल्यास आंदोलनाची भूमिका केंद्र चालक घेणार आहे. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसोबत मी क्षितिजा देशमुख, न्यूज सिटी न्यूज लाईव्ह, नागपूर.